नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत हिवाळ्यात खास करून खाल्ली जाणारी सगळ्यांची आवडती शेंगदाणा चिक्की, तीही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि हमखास जमणारी। चला तर मग चिक्की बनवण्यास सुरुवात करूया। शेंगदाणा चिक्की बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 1 कप चिरलेला गूळ, 1 कप शेंगदाणे आणि तूप। तसेच चिक्की सेट करण्यासाठी इथे मी एका प्लेटला तूप लावून घेतले आहे। आता सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली आहे। आता यात मी घालत आहे शेंगदाणे। शेंगदाणे आपल्याला मध्यम आचेवर छान भाजून घ्यायचे आहे। 4 ते 5 मिनिटे शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचे साल सुटू लागतात। इथे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचे साल सुटू लागले आहे, म्हणजे आपले शेंगदाणे छान भाजले गेले आहे। आता आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थोडे थंड करून घेऊयात। शेंगदाणे मस्त थंड झाले आहेत। आता आपण शेंगदाण्याला अशा प्रकारे हाताने चोळून साल वेगळी करून घेऊयात। इथे मी शेंगदाण्याचे सर्व साल काढून घेतले आहे। आता याला आपण अशा प्रकारे थोडे थोडे ठेचून घेऊयात, जेणेकरून शेंगदाणे 2 भागात वेगळे होतील। शेंगदाण्यांना आपल्याला पूर्ण बारीक करायचे नाही, अशा प्रकारे शेंगदाणे आपल्याला तोडून घ्यायचे आहे। आता आपण गूळ वितळवून घेऊयात। त्यासाठी इथे मी कढईत 2 चमचे तूप घालत आहे। तूप गरम झाले आहे। आता यात मी किसलेला गूळ घालत आहे। यात आपल्याला अजिबात पाणी घालायचे नाही। आता आपण गूळला कमी आचेवर वितळवून घेऊयात। गूळला आपल्याला सतत हलवत राहायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता गूळ छान वितळला आहे व त्याला उकळी देखील आली आहे। आता आपण गूळ चेक करून बघूया। इथे मी एका प्लेटमध्ये थोडेसे पाणी घेतले आहे व त्यात आता मी थोडासा गूळ घालत आहे। आता आपण चेक करूयात। तुम्ही बघू शकता गूळ घट्ट झाला आहे, पण तो चिवटच आहे। त्यामुळे पुन्हा अजून 2 मिनिटे गूळला आपण छान परतून घेऊयात। आता पुन्हा आपण चेक करून बघूयात आणि तुम्ही बघू शकता गुळाचा छान घट्ट गोळा झाला आहे व तो कडक देखील आहे। जर गूळ जास्त शिजवला तर चिक्की खूप कडक होते व कमी शिजवला तर चिक्की चिकट राहते। त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। इथे आपला गूळ छान शिजला आहे। आता यात आपण भाजलेले शेंगदाणे घालूयात। शेंगदाणे घातल्यानंतर याला आपल्याला पटापट ढवळायचे आहे व व्यवस्थित मिक्स करायचे आहे। इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केले आहे। आता आपण हे मिश्रण लगेच तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढूयात व चमच्याने अशा प्रकारे मिश्रणाला व्यवस्थित पातळ थापून घेऊयात। यासाठी तुम्ही लाटण्याचा देखील वापर करू शकता। इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थित पसरून घेतले आहे। आता मिश्रण गरम असतानाच चाकूने याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। इथे मी चिक्कीचे छान काप करून घेतले आहे। आता आपण चिक्कीला पूर्णपणे थंड करून घेऊयात। इथे आपली चिक्की पूर्णपणे थंड झाली आहे व मी चिक्कीचे तुकडे देखील वेगळे करून घेतले आहे। मी तुम्हाला चिक्की तोडून दाखवते। तुम्ही बघू शकता चिक्की मस्त क्रंची झाली आहे आणि इथे आपली कुरकुरीत शेंगदाणा चिक्की तयार आहे। तुम्ही देखील रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।